रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, तुकाराम या अखंड नामघोषाने आज संपूर्ण सोलापूर जिल्हा भक्तिसरत न्हाऊन निघाला आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात भक्तिभावाने आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. विठ्ठल दर्शनाची आस, टाळ मृदुंगाचा गजर, फुगड्या, अभंग आणि भगव्या पथकाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला असून हजारो नव्हे तर लाखो वारकरी विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहात. या सोहळ्यांमुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालखी स्वागत, पादुका, वारकरी, प्रशासन, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्हा सीमेवर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, निवारा आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मार्गावर वाहतुकीत आवश्यक बदल करण्यात आले असून भाविकांची प्रशासनाच्या सूचनेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्यासाठी विशेष नियोजन केले असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आषाढी वारी हे केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि सामाजिक ऐक्याचा अनमोल वारसा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोलापूर जिल्ह्यातील आगमनात भक्तांमध्ये नवचैतन्य संचारले असून आता सर्वांचे लक्ष पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाकडे लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील, देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.